पाठीमागच्या तासामध्ये आपण 2.6 वर्ल्ड हेरिटेज हा टॉपिक संपवून काही ॲक्टिव्हिटीज पाहिलेले आहोत. आता पुढील ॲक्टिव्हिटीज मी पाहतोय, लक्ष द्या. पेज नंबर 80 जे अत्यंत महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज पाहतोय. पेज नंबर 80 यामध्ये काही घटना क्रमाने लावायच्या आहेत. काय प्रश्न आहे बघा. 7th क्वेश्चन, पान नंबर 80 वरील 7वा प्रश्न. कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट बाय चूजिंग फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो टू शो हाऊ एनी साइट ऑफ एनी कंट्री कॅन बिकम अ वर्ल्ड हेरिटेज साइट. कोणत्याही देशामधील कोणतेही ठिकाण जागतिक वारसेचे ठिकाण होण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय आपण क्रमाने लिहायचा आहे. बघा, त्यातली पहिला पॉइंट आहे. प्रथम मी ते ऑप्शन्स वाचतोय, नंतर आपण क्रमाने ठेवायचं आहे. त्यातलं एक पहिला पॉइंट दिलेला आहे. टेक अँड इन्व्हेंटरी हे पॉइंट दिलेला आहे. इन्क्लुजन ऑफ नेम ऑफ साइट फ्रॉम टेंटॅटिव्ह लिस्ट टू नॉमिनेशन फाइल. फक्त मी ऑप्शन्स वाचतोय. सेकंड, नेम ऑफ द साइट इज इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आफ्टर मीटिंग द क्रायटेरिया. थर्ड, inclusion of the name of site for the nomination in tentative list after an inventory in the country or the state. पुढील, decision of the World Heritage Committee after a review of nominated file. आणि शेवटचा पॉइंट आहे, a review of the file included by the advisory bodies. हे 5 पॉइंट आहेत. आपल्याला क्रमाने पॉइंट लिहायचं आहे. पहिलं दिलेलं आहे टेक अँड इन्व्हेंटरी. प्रथम यादी घ्या. 2 नंबर, साठी पहिलं वाक्य बघा. इन्क्लुजन ऑफ द नेम ऑफ साइट फ्रॉम द टेंटॅटिव्ह लिस्ट टू द नॉमिनेशन फाइल. 2 नंबरसाठी 1 नंबरचा पर्याय पाहिजे. इन्क्लुजन ऑफ नेम ऑफ साइट फ्रॉम टेंटॅटिव्ह लिस्ट टू नॉमिनेशन फाइल. 3 नंबरसाठी बाळांनो, रिव्ह्यू ऑफ फाइल इन्क्लुडेड बाय द ॲडवायझरी बॉडीज. 5 नंबरची पॉइंट 3 नंबरला घ्या. रिव्ह्यू ऑफ द फाइल इन्क्लुडेड बाय ॲडवायझरी बॉडीज. त्यानंतर 4था, डिसिजन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज कमिटी आफ्टर रिव्ह्यू ऑफ नॉमिनेटेड फाइल. नामांकित केलेल्या फाईलच्या पुनरावलोकनानंतर जागतिक वारसेच्या कमिटीचा निर्णय. तो बाळांनो की 4था पॉइंट 4थाच आहे. आणि 5वा पॉइंट आहे इन्क्लुजन. 1 मिनिट, 5वा पॉइंट बघा. 2 नंबरचा 5वा पॉइंट 2 नंबर, नेम ऑफ साइट इज इन्स्क्राइब्ड ऑन वर्ल्ड हेरिटेज साइट लिस्ट आफ्टर मीटिंग द क्रायटेरिया. बघा, 5वा पॉइंट 2 नंबर. परत सांगतोय, पहिलं आहे टेक अँड इन्व्हेंटरी. ते दिलेलं आहेच. पहिलं टेक अँड इन्व्हेंटरी ते दिलेलं आहे. त्यानंतर म्हणजेच काय, 3 नंबरचं पहिलं, 3 नंबरचे पहिले, 2 नंबरचे 1 नंबरचे 2 नंबर, 1 नंबरचं जे आहे ते 2 नंबर. त्यानंतर 5 नंबरचे 3 नंबर, 5 नंबरचा पॉइंट 3 नंबर. त्यानंतर 4 नंबरचा पॉइंट 4 नंबरलाच येतो आणि 2 नंबरचा पॉइंट 5 नंबरला येतो. अशा पद्धतीने त्याची मांडणी करा. तर मॅच द पेयर्स टू डिफाईन डिफरंट रोल्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट. जागतिक वारसेच्या ठिकाणांचे जे काही वेगवेगळ्या भूमिका आहेत
त्या वेगवेगळ्या भूमिका सांगण्यासाठी खालील की मॅच द पेयर्स आहेत, खालील तक्त्यामधील जोड्या लावायच्या आहेत. बघा, फक्त मी सगळ्या गोष्टी वाचत नाही आहे, डायरेक्ट जोड्या सांगतोय. त्या ठिकाणी बघा, आयडेंटिफाय कल्चरल अँड नॅचरल साइट्स ऑफ आउटस्टँडिंग, बी यासाठी येतो, बी ऑफ आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू अक्रॉस कंट्रीज. आयडेंटिफाय कल्चरल अँड नॅचरल साइट्स ऑफ, त्यासाठी बी आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू अक्रॉस कंट्रीज. आयडेंटिफाय साइट्स ऑफ, एच येतो या ठिकाणी, एच स्पेशल इम्पॉर्टन्स फॉर एव्हरीवन. आयडेंटिफाय साइट्स ऑफ स्पेशल इम्पॉर्टन्स फॉर एव्हरीवन. 3 नंबर, आयडेंटिफाय साइट्स that represent best examples of world's cultural and or natural heritage. Identify sites that represent best examples of world's cultural and or natural heritage. चौथं, UNESCO seeks to, यासाठी सी घ्या, preserve outstanding sites and natural resources. UNESCO seeks to preserve outstanding sites and natural resources. World Heritage Sites should have, यासाठी बाळांनो आय ऑप्शन येतो, यासाठी आय ऑप्शन, relevant development plan policies. Relevant development plan policies. World Heritage Sites should have relevant development plan policies. 6. World Heritage Site should, यप येतो बाळांनो, प्रोटेक्ट these sites. समोरच आहे, World Heritage Site should protect these sites. समोरासमोर आहे, साध्याचं यप येतं. वर्ल्ड हेरिटेज साइट शूड प्रोटेक्ट दिस साइट. 7 नंबर, वर्ल्ड हेरिटेज साइट सर्व ॲज अँड ॲसेट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. अँड ॲसेट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. बघा, World Heritage Site serves as an asset for economic development and investment. World Heritage Site should ensure a green, local-based, stable and decent jobs. Green, local-based, stable and decent jobs. And now it should at large develop tourism. 9 नंबरचं डी येतं, टुरिझम. इट शूड ॲट लार्ज डेव्हलप टुरिझम. अशा प्रकारे ही वाक्य पूर्ण होतात. आता बाळांनो डायरेक्ट मी 12 नंबरची ॲक्टिव्हिटी बघतोय. 12 नंबरची ॲक्टिव्हिटी, बाकीची ॲक्टिव्हिटीज तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येक ॲक्टिव्हिटी इथे डिटेलमध्ये सांगणे शक्य नाही आहे. जे अत्यंत महत्त्वाचे आहेत व्याकरण आधारित ते मी ॲक्टिव्हिटीज घेतोय. 12 नंबर बघा, लुक ॲट द वर्ड्स अँड देअर मिनिंग्स. दिलेल्या शब्दांच्याकडे आणि अर्थांच्याकडे पहा. दिलेल्या शब्दांच्याकडे आणि त्यांच्या अर्थांच्याकडे बघा. अंडरलाईन द करेक्ट अल्टरनेटिव्ह, आणि जो योग्य पर्याय आहे त्याला अधोरेखित करायचा आहे. डिटरमाइन निश्चित करणे, डिटरमाइन निश्चित करणे, यासाठी डिसाइड, डिसाइडला अधोरेखित करा, कारण सिनॉनियम्स आहे, समानार्थी शब्द आहे. डिटरमाइनचं डिसाइड. मोन्युमेंट स्मारक, मेमोरियल बिल्डिंग, मोन्युमेंट मेमोरियल बिल्डिंग. सिग्निफिकंट इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट महत्वाचे, इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट इम्पॉर्टंट. डिजास्टर कलॅमिटी, डिजास्टर कलॅमिटी, आपत्ती, संकट. डिजास्टर कलॅमिटी. परत बघा बाळांनो,
डिटरमाइनचं डिसाइड, मोन्युमेंटचं मेमोरियल बिल्डिंग, सिग्निफिकंटचं इम्पॉर्टंट महत्त्वाचे, मोन्युमेंट स्मारक, संस्मरणीय एक वास्तू इमारत मेमोरियल बिल्डिंग, सिग्निफिकंट महत्त्वाचे इम्पॉर्टंट, डिजास्टर कॅलॅमिटी. पान नंबर 82 व्याकरणाचा भाग आहे, अत्यंत सोपा आहे. तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये किंवा आपण आपल्या क्लासमध्ये 9वीला यूज ऑफ नॉट ओनली, यूज ऑफ ॲज वेल ॲज, यूज ऑफ नो सूनर हे शिकलेले आहोत. परत एकदा रिपीट करतोय. 13वा प्रश्न बघा. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो अँड ॲज वेल ॲज इन 2 सेपरेट सेंटेन्सेस. बाळांनो, खाली काही वाक्य दिले, त्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲज वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे. नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲज वापरून की ती वाक्य पूर्ण करायची आहेत. बघा पहिले वाक्य, दोन्ही उत्तर सांगतोय. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट an international organization responsible for protecting cultural heritage. या वाक्यामधील पहिले जे 2 शब्द आहेत, युनेस्को आणि इंटरनॅशनल काउन्सिल, हे 2 शब्द नॉट ओनली बट ऑल्सोने जोडायचे आहेत. मग हे वाक्य कसे होणार? नॉट ओनली युनेस्को, नॉट ओनली युनेस्को बट ऑल्सो द इंटरनॅशनल काउन्सिल on monuments initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. फक्त पहिले जे 2 घटक आहेत, युनेस्को अँड इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स, ते 2 सब्जेक्ट नॉट ओनली बट ऑल्सोनी जोडायचे आहेत. बाकीचं आहे तसं. नॉट ओनली युनेस्को बट ऑल्सो द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स, बाकीचे आहे तसं. आता ॲज वेल ॲजचा वापर करायचा असेल तर फक्त अँड ठिकाणी ॲज वेल ॲज ठेवायचा, बाकीचं आहे तसंच. अँड ठिकाणी ॲज वेल ॲज ठेवायचा. युनेस्को ॲज वेल ॲज द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन, बाकीचं आहे तसं. युनेस्को ॲज वेल ॲज द इंटरनॅशनल काउन्सिल. 2 नंबरची वाक्य बघा. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स. यामध्ये आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग हे 2 जे वर्ब आहेत, ते आपण ॲक्शन आहेत, ते नॉट ओनली बट ऑल्सोने जोडायचं आहे. बघा. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल नॉट ओनली फॉर आयडेंटिफाईंग बट ऑल्सो फॉर नॉमिनेटिंग न्यू साइट्स. The state parties are responsible. The state parties are responsible not only for identifying but also for nominating new sites. आता यामध्ये ॲज वेल ॲजचा वापर अँड ठिकाणी करायचा आहे. अँड ठिकाणी फक्त ॲज वेल ॲज लिहायचं आहे. बघा. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग as well as nominating new sites, for identifying as well as nominating new sites. 3 नंबर बघा. ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया and historic center of Vienna in Austria are cultural sites of world heritage. यामधील पहिले 2 जे घटक आहेत अँड ने जोडलेले, ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ विना इन ऑस्ट्रिया, हे नॉट ओनली बट ऑल्सोनी जोडायचं आहे. मग हे वाक्य कसे होणार बघा. नॉट ओनली ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड बट ऑल्सो, अँड ठिकाणी बट ऑल्सो द हिस्टॉरिक सेंटर ऑफ विना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साइट्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज. Not only opera house in Australia but also the historic center of Vienna in Austria are cultural sites of world heritage.
चौथे, वर्ल्ड हेरिटेज साइट कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. कल्चरल अँड नॅचरल एरियाज याचे हे जे आहे नॉट ओनली बट अल्सोने जोडायचं आहे. बोथ हा शब्द जातो बाळांनो. जर दोन शब्दांच्या पूर्वी बोथ हा शब्द आला तर नॉट ओनली बट अल्सोने असे दोन घटक जोडताना बोथ हा शब्द काढून टाकायचा. वर्ल्ड हेरिटेज साइट्स can be combination of not only cultural but also natural areas. बघा हे वाक्य कसं होतं. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरियाज. नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरियाज. आणि अँड ठिकाणी ॲज वेल ॲज लिहायचं. अँड ठिकाणी ॲज वेल ॲज. World heritage sites can be a combination of both of cultural as well as natural areas. अशा प्रकारे ॲज वेल ॲज अँड नॉट ओनली बट अल्सो आपली वाक्य जोडू शकतोय. आता पाचवे वाक्य बघा. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल campaign. To protect the temples and artifacts, UNESCO launched an international campaign. Not only to protect not only the temples but also artifacts. बघा काय यामध्ये म्हटलं गेलं. इकडे बघा पुढील वाक्य. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल campaign. टू प्रोटेक्ट नॉट ओनली द टेम्पल्स बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स. टू प्रोटेक्ट नॉट ओनली द टेम्पल्स बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल campaign. अशा प्रकारे नॉट ओनली बट ऑल्सोने वाक्य आपण जोडू शकतो. ॲज वेल ॲज साठी अँड ठिकाणी ॲज वेल ॲज लिहायचं. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स ॲज वेल ॲज आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल campaign. पुढील ग्रामरचा भाग बघा. रिराईट द फॉलोविंग सेंटेन्सेस रिप्लेसिंग ॲज वेल ॲज बाय नो सूनर दॅन. बाळांनो या ठिकाणी चुकून ॲज वेल ॲज झालेला आहे तिथे ॲज सून ॲज पाहिजे. प्रश्नामध्ये एक चूक आहे. ॲज वेल ॲज ठिकाणी ॲज सून ॲज पाहिजे. ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सूनर लिहून की वाक्य पूर्ण करायचं आहे. आणि एक तुम्हाला कंसात सांगितलेलं आहे, एक नियम दिलेला आहे, एक नोट दिलेला आहे. फ्रेज नो सूनर मस्ट ऑलवेज बी फॉलोड बाय अन ऑक्सिलरी हेल्पिंग वर्ड्स. बघा नो सूनर नंतर नेहमी सहायकारी क्रियापद पाहिजे. नो सूनर नंतर नेहमी सहायकारी क्रियापद पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. ॲज सून ॲज ही केम दे ऑल गेव द अपॉलॉज. ॲज सून ॲज ही केम दे ऑल गेव अँड अपॉलॉज. या ठिकाणी ॲज सून ॲज ठिकाणी नो सूनर लिहा. नो सूनर बाळांनो नो सूनर नंतर सहायकारी क्रियापद घ्यायचं आहे. जर पहिल्या भागामध्ये सहायकारी क्रियापद असेल तर तो नो सूनर नंतर घ्या. ॲज सून ॲजच्या वाक्यात सहायकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब असेल तर तोच घ्या. नसेल तर त्या दिलेल्या वाक्याच्या काळानुसार डूची रूपे डू डज डीड. डूची रूपे डू डज डीड यापैकी योग्य एक घ्यायचं. नो सूनर डीड कारण ही केम आहे. वाक्य भूतकाळ साधा वर्तमान काळ असेल तर डू किंवा डज. तर डू कधी वापरायचं आणि डज कधी वापरायचं यासाठी एक नियम आहे. जर साध्या वर्तमान काळात सहायकारी मुख्य क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लागला असेल
जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास यस किंवा इयस प्रत्यय लागतो. जर साधा वर्तमानकाळात क्रियापदास यस किंवा इयस प्रत्यय लागला असेल तर डज प्रत्यय लागला नसेल तर डू. आणि जर वाक्य भूतकाळी असेल तर डीड. बघा मग के म्हणजे साधा भूतकाळ आहे. ॲज सून ॲज ठिकाणी नो सुनर वापरलं. नो सुनर डीड ही कम डीड घेतल्यानंतर भूतकाळी जे रूप आहे कमचं ते आणि आहे तसंच वर्तमानकाळी रूपात लिहायचं, मुख्य रूपात लिहायचं, कारण डीड घेतलेलं आहे त्यामुळे केमचं कम होतं. स्वल्पविरामा ठिकाणी द्यान लिहा. द्यान all gave an apology. No sooner did he come than all gave an apology. आता ह्या प्रकारेच पुढील वाक्य बघा. As soon as the bill is passed, it will become an act. बाळांनो पहिल्या वाक्यात as soon as आहे आणि is पण आहे. मग as soon as ठिकाणी no sooner लिहा. no sooner त्यानंतर is घ्या कारण सहाय्यकारी क्रियापद दिलेले आहे. नो सुनर इज द बिल पास्ड स्वल्पविरामा ठिकाणी द्यान लिहा आणि पुढील उपवाक्य आहे तसेच. नो सुनर इज द बिल पास्ड दॅन इट विल बिकम अन ऍक्ट. नो सुनर इज द बिल पास्ड दॅन इट विल बिकम अन ऍक्ट. 3 नंबरचे म्हणजे बी बघा वाक्य. As soon as the thief escaped, the family informed the police. चोर निसटल्या किंवा सुटल्या क्षणीच कुटुंबीय पोलिसांना माहिती दिले. पहिलं वाक्य साध्या भूतकाळामध्ये आहे. नो सुनर डीड द थीफ एस्केप. नो सुनर डीड द थीफ एस्केप दॅन द फॅमिली इन्फॉर्म्ड द पोलीस. नो सुनर डीड का एस्केप्ड आहे म्हणून नो सुनर डीड द थीफ एस्केप दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. अशा प्रकारचं वाक्य पाहिजे. सी पुढील वाक्य बघा. ॲज सून ॲज यू हॅव फिनिश्ड कॉमा यू कॅन सबमिट युअर आन्सर पेपर्स. पहिल्या वाक्यात हॅव सहाय्यकारी क्रियापद आहे. ॲज सून ॲज ठिकाणी नो सुनर घ्या. नो सुनर have you finished. No sooner have you finished than you can submit your answer papers. No sooner have you finished than you can submit your answer papers. No sooner नंतर have आणि दोन्ही वाक्य त्याने जोडायचे. As soon as they can manage comma they should change their house. या ठिकाणी can आहे. As soon as ठिकाणी no sooner घ्या. No sooner can they manage. No sooner can they manage than they should change their house. No sooner can they manage than they should change their house. As soon as the bell will ring, the school assembly will start. As soon as the bell will ring, the school assembly will start. यामध्ये बाळांनो will आहे. as soon as ठिकाणी no sooner घ्या. no sooner will the bell ring. no sooner will the bell ring than the school assembly will start. no sooner will the bell ring than the school assembly will start. अशा प्रकारे बाळांनो as soon as ठिकाणी no sooner लिहून आपण ते वाक्य परत लिहू शकतो. फक्त एकच नियम लक्षात ठेवा. नो सुनर नंतर सहाय्यकारी क्रियापद लिहायचा. कोणता सहाय्यकारी क्रियापद लिहायचा? जर पहिल्या भागात ॲसुनच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर तोच कॅरी आउट करा. जर नसेल तर त्या वाक्याच्या काळानुसार डू ची रूपे डू डज डीड यापैकी योग्य घ्या. मात्र डू ची रूपे घेतल्यानंतर त्या वाक्यातील क्रियापदाचे रूप मूळच पाहिजे आणि दोन्ही वाक्य द्यान या कंजक्शनने जोडायचे. ठीक आहे. हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. बघा हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. द वर्ल्ड हेरिटेज साईट. ठीक आहे. बघा
बाळांनो, आपण नुकतंच वर्ल्ड हेरिटेज मधील सर्व ॲक्टिव्हिटीज, ग्रामरचे क्वेश्चन्स पाहिलेले आहोत. आता युनिट 3 चालू करतोय. युनिट 2 संपलेला आहे. युनिट 3 मधील 3.2 हा टॉपिक चालू करतोय. पान नंबर 93, पेज नंबर 93. 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. अत्यंत सुंदर असा धडा की ज्या धड्यामधून आपण जीवन कसं जगायचं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदानं कसं जगायचं, आव्हानांना तोंड देत, संकटांना तोंड देत नेहमी कसं आनंदी राहायचं, समाधानी राहायचं. आणि समाधान कशामध्ये असतं हे या टॉपिकमधून सांगितलेलं आहे. या धड्याच्या लेखिका सुधा मूर्ती यांनी आपले एक अनुभव या टॉपिकमध्ये सांगितलेला आहे. या टॉपिकचे नाव आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम बेगर. एका भिकाऱ्याच्या जीवनामधील धडा, एका भिकाऱ्याच्या जीवनामधील घेतलेला धडा किंवा घेतलेली शिकवण, असं या टॉपिकचे नाव आहे. टॉपिकचे नाव लिहितोय अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. A lesson in life from a beggar. बघा, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. एका भिकाऱ्याच्या जीवनामधून मिळालेला धडा, एका भिकाऱ्याच्या जीवनामधून मिळालेली शिकवण. लेखिका आहे सुधा मूर्ती. ते आपल्या एका मैत्रिणीचे उदाहरण, मैत्रीबद्दल या टॉपिकमध्ये सांगत आहेत. बघा, एक त्यांचा अनुभव, सुधा मूर्ती यांचा त्यांच्या एका मैत्रिणीसोबतचा अनुभव या टॉपिकमध्ये सांगितलेला आहे. काय म्हणतात बघा, मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना ही माझी चांगली मैत्रीण आहे. मीना ही माझी चांगली मैत्रीण आहे. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. आणि ती मीना एक चांगला पगार मिळविणारी LIC अधिकारी आहे. चांगल्या प्रमाणात पैसे मिळवणारी ती मीना एक LIC ऑफिसमध्ये अधिकारी आहे. बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिच्याविषयी नेहमीच काहीतरी विलक्षण असायचं. तिच्याकडे पैसे होते भरपूर, चांगले पद होते, परिस्थिती चांगली होती, पण नेहमी तिच्या जीवनामध्ये काहीतरी विचित्र चालायचं. बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिच्याविषयी नेहमीच काहीतरी विचित्र गोष्टी असायच्या. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती कायम
दुःखी असायची, ती नेहमीच नाराज असायची. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी, ती नेहमीच उदास चिंताग्रस्त असायची. व्हेनेवर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड, जेव्हा जेव्हा मी तिला भेटायची तेव्हा मी सुद्धा डिप्रेस्ड व्हायची, मी सुद्धा चिंताग्रस्त व्हायची. मला पण थोडंसं नाराज वाटायचंय, मी नाखुश व्हायचे. बाळांनो, की आपल्या जीवनात चांगली संगत, आनंदी संगत या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. संगतीचा खूप चांगला परिणाम होतो. जर एखादा व्यक्ती नेहमीच निगेटिव्हपणे विचार करीत असेल, नेहमीच टेन्शनमध्ये असेल आणि आपण या लोकांच्या संगतीमध्ये राहू लागलो तर त्याचा सुद्धा परिणाम, त्या निगेटिव्हनेसचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो. काही लोक खूप आनंदी असतात, नेहमी फ्रेश असतात, येईल त्या प्रसंगाला धाडसाने तोंड देत जगत असतात आणि त्यामुळे ते चिंताग्रस्त, नेहमी काळजी करणारे, नाराज असत नाहीत, नेहमी हसतमुख असतात. अशा लोकांच्या सहवासात राहताना आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. आपण सुद्धा अशा लोकांच्या संगतीमध्ये आनंदी राहतो. पण लेखिका जेव्हा जेव्हा अशा नैराश्यमय मैत्रिणीला भेटायचे तेव्हा ते सुद्धा नाराज व्हायचे. ते सुद्धा तिच्या संगतीमध्ये राहून तिच्याशी बोलताना, तिच्याशी वागताना की त्यांना आनंद, उत्साह वाटायचे नाही, ते सुद्धा नाराज व्हायचे. म्हणून म्हणतात, व्हेनेवर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटायचे तेव्हा मला डिप्रेस्ड, खूप मला नाराजपणा माझ्यामध्ये यायचा, मी निराश व्हायचे. इट वॉज आय दो हर ग्लूम, दुःखी भावना, अँड सायनिसिझम नैराश्यमय वृत्ती, अ डिस्ट्रस्टफुल ॲटिट्यूड, किंवा आपण याला नकारात्मक वृत्ती असं म्हणा, नकारात्मक स्वभाव. हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग ऑफ अदर्स, तिला भेटल्यानंतर असं वाटायचं तिचा जो नाराजीपणा आहे, दुःखीपणा आहे, नकारात्मक वृत्ती आहे, ते इतरांच्याकडे पसरवण्याचा तो एक मार्गच आहे. म्हणजे तिच्या संगती नाराजीपणा, नकारात्मक वृत्ती इतरांच्याकडे पसरवण्याचा तो एक मार्गच आहे असं वाटायचं. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सायनिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स, की असं वाटायचं की तिचा दुःखीपणा किंवा नकारात्मक वृत्ती हे इतरांच्याकडे पसरवण्याचा तो एक मार्गच आहे असे वाटायचे. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. कोणत्याही विषयावर किंवा कोणत्याही व्यक्तीविषयी काहीतरी सकारात्मक बोलण्यासारखे तिच्याकडे काही नसायचंच. प्रत्येक गोष्टीबद्दल, प्रत्येक व्यक्तीबद्दल निगेटिव्हलीच ती विचार करायची. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीबद्दल, कोणत्याही विषयावर काही ती सकारात्मक वृत्ती तिच्याजवळ नव्हतेच. सकारात्मक असं काहीतरी बोलण्यासारखं नव्हतंच. फॉर इन्स्टन्स फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, I might say to her, Meena, did you know Rakesh has come first in his school? बघा, लेखिका काही उदाहरण देत आहेत. उदाहरणार्थ, मी जेव्हा तिला असे म्हणायचे, सांगायचे, मीना, राकेश त्याच्या शाळेमध्ये पहिला आलेला आहे हे तुला माहित आहे का? For instance, I might say to her, Meena, did you know Rakesh has come first in his school? उदाहरणार्थ, जेव्हा मी तिला म्हणायचे, मीना,
राकेश त्याच्या शाळेमध्ये प्रथम आलेला आहे, तुला माहित आहे का? आनंदी बातमी, चांगली बातमी. जेव्हा लेखिका तिच्या मैत्रिणीला सांगायचंय तेव्हा त्यांची प्रतिक्रिया, त्या मैत्रिणीची प्रतिक्रिया काय असायची? मीनाज इमिडिएट रिस्पॉन्स वुड बी लिटिल द अचिव्हमेंट. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, शी वुड से. बाळांनो, की मीनाचं जे काही लगेचच प्रतिक्रिया यायचे, त्या प्रतिक्रिया म्हणजे की त्या मुलानं खूप काही एवढं मोठं मिळवलं नाही आहे, अशा भावने ती प्रतिक्रिया द्यायची. ती म्हणायची त्याचा नंबर येणारच, साहजिकच आहे, नॅचरली साहजिकच आहे, कारण त्याचे वडील शाळेमध्ये शिक्षक आहेत, स्कूल टीचर आहेत, त्यामुळं की तो शाळेमध्ये पहिला येणार हे साहजिकच आहे. बाळांनो, तो खूप अभ्यास केला असेल, कष्टाने प्रथम आला असेल. या गोष्टीचं कौतुक करायचं सोडून की त्यामधून सुद्धा निगेटिव्हपणे बोलायचं की अर्थातच येणारच, त्याचे वडील शिक्षक आहेत, मग नंबर येणारच, असे निगेटिव्हपणे ती तात्काळपणे प्रतिक्रिया द्यायची. इफ आय सेड मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. तर मी म्हणालो मीना श्वेता खरंच खूप सुंदर मुलगी आहे, होय की नाही? बघा, लेखिका म्हणतात, समजा मी असे म्हणायचो मीना श्वेता ही खूप सुंदर मुलगी आहे की नाही? त्या गोष्टीवर सुद्धा मीनाच्या प्रतिक्रिया बघा. मीना वुड बी पेसिमिस्टिक, नकारात्मक वृत्ती असणार. मीना लगेचच नकारात्मकपणे बोलायचे, लगेचच नाराज व्हायचे, नाखुश व्हायचे, आनंदी उत्साही कधीच दिसायचं नाही. मीना लगेचच नकारात्मक वृत्तीने काय म्हणायचे? व्हेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. जेव्हा पोनी हा तरुण होता तेव्हा तो चांगलाच दिसायचा. म्हणजे यामध्ये सुद्धा निगेटिव्हपणे ते काय म्हणायचे? वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम, इट इज एज दॅट मॅटर्स. वयामुळे असं होतं. जेव्हा पोनी जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत तो चांगलाच दिसतो, हे वयामुळे होतं. इट इज एज दॅट मॅटर्स, इथे वय महत्वाचं आहे. वेट फॉर सम टाइम, थोडा वेळ थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅट एनीवन यू नो. काही कालानंतर जेव्हा श्वेता म्हातारी होईल ती सुद्धा कुरूप दिसेल. अग्लियर, ती सुद्धा की अगदी दिसायला कुरूप दिसेल, तिच्या या सौंदर्यामध्ये बदल होईल. पण जेव्हा कोणीतरी काहीतरी अचिव्हमेंट करतं, काहीतरी चांगल्या गोष्टी करतो, तेव्हा आपण मनापासून त्याचं कौतुक केलं पाहिजे. मनापासून त्या चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. मनात कोणत्याही प्रकारची वाईट भावना, जेलसी न आणता मनापासून त्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण बाळांनो, जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद देतो, सुख देतो, उत्साह देतो, त्याच गोष्टी आपल्याकडे परत येत असतात. जर आपण निगेटिव्हली प्रत्येक गोष्टीमधून निगेटिव्हपणा दाखवलो तर तितक्याच पटीने निगेटिव्हपणा आपल्या मनामध्ये वाढत असतं आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा की आपल्याबद्दल निगेटिव्ह वृत्ती निर्माण होत असते. म्हणून आनंद घ्या आणि आनंद द्या. जसं जगा आणि जगू द्या. बी हॅप्पी अँड मेक अदर्स हॅप्पी. आनंदी राहा आणि इतरांना आनंदी बनवा, हे सूत्र आपण अवलंबलं पाहिजे. पण मीनाचा स्वभाव खूप वेगळा होता. प्रत्येक गोष्टीमधून की काही ना काही ती दोष शोधायचीच, प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्हली बोलायचे. जेव्हा लेखिका तिला जेव्हा म्हणाले की श्वेता किती सुंदर दिसते, होय की नाही, तेव्हा तिला मीना लगेच म्हणते, हे काय वयामुळं, ती तरुण आहे म्हणून ती सुंदर दिसते. थोडे वर्ष थांब, जेव्हा तिचं वय होईल तेव्हा ती सुद्धा कुरूप दिसेल, पण ती त्यावेळेस सुंदर दिसते हे मान्य नाही
केले, पण निगेटिव्हपणे त्यांना ब्लेमिंग केलं, हे चुकीचं आहे. आपण चांगल्या गोष्टी मनापासून स्वीकारल्या पाहिजे. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर वॉक. जेव्हा लेखिका म्हणायचे, मीना आज खूप सुंदर दिवस आहे, चल छानसा फेरफटका मारून येऊया, थोडे आपण चालून येऊया. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर वॉक. मीना, खरंच खूप सुंदर दिवस आहे, चल थोडेसे फिरून येऊया. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. नाही नाही, खूप ऊन आहे. बघा, प्रत्येक गोष्टीमधून निगेटिव्हपणा. नाही नाही, खूप बाहेर खूप ऊन आहे, सूर्य तळपतोय, आणि जर मी खूप चालले तर मी थकेन, मला थकवा येतो, त्यामुळे मी काय बाहेर येणार नाही. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. नाही, बाहेर खूप ऊन आहे, खूप सूर्य तळपतोय, आणि जर मी खूप चाललो तर मी थकेन. बिसाइड्स, याशिवाय, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. याशिवाय चालणं हे आरोग्यासाठी चांगले आहे असं कोण म्हणतं? देर इज नो प्रूफ. असा कोणता पुरावा आहे का? बघा किती निगेटिव्हपणे बोलायचं. चालणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे असं कोण म्हणतं? काही पुरावा आहे का तुझ्याकडे? इतक्या निगेटिव्हपणे मीना बोलायची. प्रत्येक चांगल्या गोष्टी पाठीमागे निगेटिव्हच ती मत व्यक्त करायची. दॅट वॉज मीना. ही अशी मीना होती. दॅट वॉज मीना, अशी ही मीना होती. प्रत्येक गोष्टीला ब्लेम करणारी, प्रत्येक गोष्टीमधून निगेटिव्हपणा व्यक्त करणारी. शी स्टेड अलोन इन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. तिचे आई वडील दिल्लीमध्ये राहायचे, त्यामुळे ती एकटीच अपार्टमेंटमध्ये राहायची. तिचे आई वडील दिल्लीमध्ये राहायचे आणि त्यामुळे ती अपार्टमेंटमध्ये एकटीच राहायची. शी वॉज an only child and had the habit of complaining about anything and everything. ती एकुलती एक मुलगी होती. ती एकुलती एक मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करण्याची तिची सवयच होती. She was an only child and had the habit of complaining about anything and everything. ती एक मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करण्याची तिची सवयच होती. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी अँड नोबडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आणि यामुळे तिच्या त्या नकारात्मक स्वभावामुळे तिची संगत कधीच आनंददायक नसायची आणि त्यामुळे कोणालाही तिला भेटावेसे वाटायचे नाही. त्यामुळे साहजिकच की तिचा सहवास आनंदी नव्हता आणि कुणालाही तिला भेटावेसे वाटायचे नाही. तिच्या त्या नकारात्मक वृत्तीमुळे, नैराश्यपणामुळे, नाराजीपणामुळे तिची संगत कधीच आनंदी असायची नाही. नेहमीच ती दुःखी असायची. त्यामुळे कुणालाही तिला भेटावेसे वाटायचे नाही. Then one day, Meena was transferred to Bombay and soon we all forgot about her. मग एके दिवशी मीनाची बदली झाली आणि आम्ही या सगळ्या गोष्टी लवकरच विसरलो. म्हणजे मीना त्या लेखिकेच्या पेक्षा खूप दूर गेली. Then one day, Meena was transferred to Bombay and soon we all forgot about it. आणि मग एके दिवशी मीनाची बदली मुंबईला झाली आणि आम्ही तिच्याविषयी अनेक गोष्टी विसरल्या. कालांतराने ती विसरून गेली. Many years later, I found myself caught in the rain at Bombay's Flora Fountain. अनेक वर्षानंतर मुंबईच्या फ्लोरा फाउंटन येथे पावसामध्ये मी अडकली, पावसामध्ये सापडली. अनेक वर्षानंतर मुंबईच्या फ्लोरा फाउंटन या ठिकाणी पावसामध्ये मी सापडली. इट वॉज पोरिंग. मुसळधार पाऊस पडत होता. अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. आणि माझ्याकडे छत्री नव्हती.
मुसळधार पाऊस पडत होते आणि माझ्याकडे छत्री नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबरालय, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर, वेटिंग फॉर टू रेन टू सबसाइड. पाऊस थांबायची वाट पाहत, बघा, एक लोकप्रिय दुकान अकबरालय येथे मी पाऊस थांबण्याची वाट पाहत उभी होती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबरालय, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर, वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. एक लोकप्रिय दुकान अकबरालय येथे पाऊस थांबण्याची मी वाट पाहत तिथे उभी होती. सडनली आय स्पॉटेड मीना. अचानकपणे मला मीना दिसली, माझी मैत्रीण, की जिचे आणि माझे अनेक दिवसापासून भेट झालेली नव्हती अशी ती मीना भेटली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन. तिला पाहता क्षणीच माझी पहिली प्रतिक्रिया की त्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा लगेचच तेथून पळून जायचं. कारण लेखिकेला माहीत होते ती नेहमी नकारात्मकपणे बोलते, नेहमी उदास असते, नेहमी नाराज असते आणि तिच्या संगतीमध्ये तिच्यासोबत राहून काही उपयोग नाही हे तिला माहीत होतं. आणि म्हणून लेखिका म्हणतात तिला पाहता क्षणीच माझी पहिली प्रतिक्रिया त्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा तेथून लगेच पळून जाणे हीच होती. आय वॉज अँक्सियस, चिंताग्रस्त, टू अवॉइड being seen by her, having to listen to her never-ending complaints. कधीही न संपणाऱ्या तिच्या तक्रारी ऐकत ऐकणे टाळण्यासाठी किंवा ती मला पाहिल किंवा ती मला पाहणे टाळण्यासाठी मी खूप चिंताग्रस्त होते. आय वॉज अँक्सियस टू अवॉइड बिंग सीन बाय हर, हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. तिच्या कधी न संपणाऱ्या तक्रारी ऐकत आणि ती मला पाहणार नाही, ती मला पाहिल याची मला चिंता होती. ती मला पाहण्याचे टाळेल यास मी काळजीमध्ये होती. बघा काय म्हटलं, परत सांगतो. आय वॉज अँक्सियस टू अवॉइड बिंग सीन बाय हर, हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. आणि ती मला पाहेल हे मला टाळायचं होतं, त्यास ते टाळण्यासाठीच मी थोडीशी चिंताग्रस्त होती. तिच्या कधीही न संपणाऱ्या तक्रारी मला ऐकायच्या नव्हत्या. हावेवर आय कुडंट एस्केप. तरीसुद्धा मी तिच्या नजरेपासून सुटू शकली नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. ती मला अगोदरच पाहिली होती आणि माझ्या जवळ येऊन प्रेमाने ती माझे हात पकडलेले होते. शी हॅड ऑलरेडी सीन मी, ती अगोदरच मला पाहिलेली होती आणि माझ्याजवळ येऊन माझे हात प्रेमाने की पकडलेली होती. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि याच्या अधिक सांगायचं म्हणजे ती खूप आनंदी दिसत होती. जी अपेक्षा मी ठेवलेली होती, जी मी विचार करीत होते तसं काही नव्हतंच. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा ती आनंदी दिसत होती. अनेक वर्षानंतर मी तिला भेटले होते. व्हॉट्स मोर, आणि काय सांगायचं की ती खूप आनंदी होती. सर्वात महत्वाचं म्हणजे ती खूप आनंदी होती. हे आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर. मीना लेखिकेना म्हणते, अरे खरंच मी खूप आनंदात आहे. आय एम रिअली एक्सायटेड. खरेच मी खूप आनंदात आहे, उत्साहात आहे. जुन्या मित्रांना भेटणं खरेच खूप छान वाटतं. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. जुन्या मैत्रिणींना भेटणे खरेच खूप चांगले वाटते. व्हॉट आर यू डुईंग हिअर. तू येथे काय करीत आहेस. मीना लेखिकेंना अगदी आनंदात म्हणाले, तू येथे काय करीत आहेस. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. मग मी ऑफिसच्या कामासाठी बॉम्बेला आली होती असे तिला स्पष्ट करून सांगितले. लेखिका म्हणतात की मी
ऑफिसच्या कामासाठी मुंबईमध्ये आली होती असे सांगितले. "Then stay with me tonight," she said. मग मीना म्हणाली, "आजच्या रात्री माझ्यासोबतच राहा. आज तू येथेच मुक्काम कर, माझ्यासोबत राहा. लेट्स चॅट, खूप गप्पा मारूया. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेसियस अँड रेअर." जुन्या मैत्रिणी आणि जुन्या आठवणी अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ असतात, हे तुला माहीत आहे ना. त्यामुळे तू आज माझ्यासोबत राहा. आपण अगदी आनंदात राहूया, खूप मजा करूया, आज खूप गप्पा मारूया. वाढू पुढील भाग पुढील तासामध्ये घेऊया. इथे मी थांबतोय.